हा काकू. समर कामात आहेस का रे? नाही बोल ना, काय ग? अरे घरी ना एक प्रॉब्लेम झालाय रे. परत? स्वानंदी कुठे आहेत? त्या ठीक आहेत ना? स्वानंदी ठीक आहे रे, पण तिची आई घरी येऊन अचानक धडकली आणि ते पण ना खूप विचित्र अवतारात. हो, अंशू काहीतरी मला सांगत होता. यांना ना सवयच लागलीये आपल्या घरी येऊन तमाशे करायची. तर तमाशा काय केला काकू? अरे त्यांना म्हणे चोरांनी लुटलं म्हणून आपलं अख्खं घर डोक्यावर घेतलंय. आता चोरी झाली तर स्वतःच्या घरी जायचं ना, किंवा पोलिसात जायचं ना. बघ ना, आता आपल्या घरी येऊन काय होणार आहे ना. पण त्या ओके आहेत का? त्यांना काही लागलंय का? त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे न्यायची गरज आहे का? छे रे, काही लागलेलं नाहीये. मला काय वाटतं, बोलू का? म्हणजे असं मला आपलं उगाचच वाटतंय हा. त्या अगदी ना असा म्हणजे अगदी घाणेरडा अवतार करून आपल्या घरी आलाय, स्वानंदीकडनं पैसे उकळायला, असं मला आपलं वाटतंय. काय? हो ना रे. आणि आपली स्वानंदी तर तुला माहितीच आहे, गरीब बिचारी किती भोळी आहे रे ती. सगळ्यांना मदत करत सुटते. आता पण तिच्या आईला पैसे देण्याचा शब्द दिलाय तिने. म्हणजे असं माझ्या कानावर आलंय. हे बरोबर नाही असं मला वाटतं. म्हणजे स्वानंदीने स्वतःचे का होईना पैसे दिले असतील, पण तिची मेहनत आहे ना, तिच्या मेहनतीचे पैसे असे असे ओवाळून टाकणं बरं आहे का? आधीच आपल्याला माहिती आहे ती बाई किती लोभी आहे, नुसतं आपलं पैसे 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 करते. मला असं वाटतं की एकदा दिले ना तर सारख्या मागे लागतील त्या स्वानंदीच्या. काकू इट्स ओके. इतका पुढचा विचार करायची गरज नाही. त्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घडलं असेल आणि त्यांना जर आता पैशाची गरज असेल आणि ते स्वानंदीने दिले तर त्यात काय चुकीचं आहे? शेवटी आपली सगळ्यांची एकच फॅमिली आहे ना. हो हो हो, बरोबर आहे तुझं. काकू आपण जरा नंतर बोलूया, मी कामात आहे आता. हो हो, अगदी चालेल. सॉरी हा बाळा, तुला डिस्टर्ब केलं का मी? नाही नाही, काही हरकत नाही, बोलूया नंतर. बाय. झालंय का या समरला? काहीच कसं माझ्या मनासारखं होत नाही. या 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 आता आठवण झाली का आपल्या मातोश्रींची? ताई होती ना तुझ्या सोबत. मग? बर तू केस ना, तुला लागला नाही ना जास्त? हे बघ गॉड. कशी बरी असून मी मारलं मला चोरांनी. पण मम्मा तुला लुटलं कसं ग चोरांनी? असं कसं करू शकतात ते? तू बस झाला चोरांचं कौतुक नको करू. माझं ऐक, हं. पैशाची गरज आहे ग सुष्मिता, खूप गरज आहे ग पैशाची. तुम्ही दोघी जणी पण राजवाड्यांच्या घरात राहता, पैसा तुमच्या हातात असा टनाटण खेळत असतो बॉल सारखा. तुम्हाला पैशाची काय कमी आहे? तू तर मला देऊ शकतेस ना. बस 2-4 लाख ठीक आहे. तुझ्यासाठी काय डाव्या हाताचा मळ आहे. दे ना. ए मम्मा काय बोलते सांग, माझ्याकडे पैसे बिसे नाही आहेत ग. अरे तापाडी कुठली? तू एवढी विचारत तुला पैसे नाही आहेत म्हणते. तू पण आता स्वानंदीची भाषा बोलायला लावीस ना. तू आणि स्वानंदी दोघी सारख्याच.